Students, I am Maniram Chauhan from Rachana Vidyalay. Today we will learn about new topic, division. Division is most important topic in mathematics. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डिव्हिजन या संदर्भात माहिती मिळवणार आहोत. डिव्हिजनचा उपयोग जो आहे तो एखाद्या वस्तूचे भाग करण्यासाठी किंवा एखाद्या वस्तूची आपण वाटणी करणे त्याच्यासाठी त्याचा उपयोग होत असतो. मग चला तर बघूया या डिव्हिजन संदर्भात. नंबर फर्स्ट 1284 डिवाइड बाय 32. हे डिव्हाइडचं एक्झाम्पल आपल्याला बघायचं आहे डिव्हिजन संदर्भातला. मग आपण या ठिकाणी 1284 डिवाइड बाय 32. आता ह्या 32चं आपल्याला काय तयार करावं लागणार आहे, टेबल तयार करावं लागणार आहे. मग इथे 32 इंटू 1, 32 इंटू 2, 32 into 3, 32 into 4, 32 into 5, 32 into 6, 32 into 7, 32 into 8, 32 into 9, 32 into 10. याचा काय करणार आहोत आपण, आता टेबल तयार करून घेणार आहोत. आपल्याला आता याचा टेबल तयार करायचा आहे. 32 इंटू 1, 32, 32 इंटू 2, 2 इंटू 2 4, 2 इंटू 3 6, 32 इंटू 3, 3 इंटू 2 6, 3 9, 3 इंटू 2 4 इंटू 2 8, 4 into 3 12, 5 into 2 10, 5 into 3 15 plus 1 16, 6 into 2 12, 6 into 3 18 plus 1 19, 7 into 2 14, 7 into 3 21 plus 1 22, 3 into 2 16, 3 into 8 8 into 3 24 plus 1 25, 3 into 9 into 2 9 into 2 18 plus 9 into 3 27 plus 1 28. हा झाला याचा टेबल तयार. ह्या टेबलच्या ह्याच्याने आपल्याला काय करायचं आहे, तर हे डिव्हिजनचं एक्झाम्पल आपल्याला सोडवायचं आहे. मग इथे 3 आहे, इथे 1 आहे. मग आपण काय करणार आहोत, टोटल नंबर घेणार आहोत. किती नंबर घेतला, 128. मग या 128च्या जवळपासची संख्या कोणती आहे, नियर अबाउट 128. इथे 128 या ठिकाणी आलेली आहे, इथे आलेली आहे 128. मग किती, 1 2 3 4 4 128. इथे 0 0 0. आपण किती घेतला इथं, हा किती आहे, 4 आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, तर इथे 0चा भाग द्यावा लागेल, 0ने डिवाइड करावं लागेल. 0
0, या ठिकाणी इथे 4. हा जो आहे हा आहे कॉसेंट आणि हा आहे रिमाइंडर. 40 इज कॉसेंट अँड 4 इज रिमाइंडर. लक्षात आलं सगळ्यांच्या? चला ओके, समजलं हे. आपण सेकंड एक्झाम्पल घेऊया आता. 8543 डिवाइड बाय 41 हे एक्झाम्पल आपल्याला सोडवायचं आहे आता. 8543 डिवाइड बाय 41. या ठिकाणी आपण (8543 डिवाइड बाय 41) आपण पुन्हा असा एक टेबल तयार करून घेणार इथे. 41 इंटू 1, 41 इंटू 2, 41 इंटू 3, 41 इंटू 4, 41 इंटू 5, 41 इंटू 6, 41 इंटू 7, 41 इंटू 8, 41 इंटू 9, 41 इंटू 10. आता हा टेबल आपण तयार करून घेणार. 41 1 41, 2 8, 3 12, 4 16, 5 20, 6 24, 7 28, 8 32, 9 36. हा टेबल तयार झालेला आहे. आता इथे 41, इथे बघा तुम्ही, इथे 4 आहे, इथं 8 आहे. मग या ठिकाणी इथे आपण ही संख्या घेणार 2 डिजिटची. याच्या जवळपासची संख्या कोणती आहे ते टेबलमध्ये बघा बरं. ह्या 85च्या नियर अबाउट संख्या कोणती येते इथे? कोणती? बरोबर आहे 82. कोणती येते? 82. मग किती वेळा पाडा म्हटलेला आहे? 2. इथं 2 लिहिला आणि या ठिकाणी आपण लिहिले 82. मायनस केलं 5 मायनस 2 इज इक्वल टू 3. 8 मायनस 8 इज इक्वल टू 0. वरतून कोणती संख्या घेतली आपण? वरतून कोणती घेतलं? इथं काय आहे? 4. हा इथे 4 घेतला. कोणता घेतला? 4. इथे किती आहे? किती आलेले आहे? किती आलेले आहे? इथे 34 आहे आणि इथे 41 आहे. 41 इज ग्रेटर दॅन 34. मग आपण कशाने भाग देणार आहोत? इथे 0. इथे 0, इथे 4, इथे 3, इकडून घेतलं आपण 3. आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर इथे किती आलेलं आहे? 343. 343. या 343च्या नियर अबाउट म्हणजे जवळची संख्या या ठिकाणी कोणती आहे ते बघायचं. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 328 येते आणि या ठिकाणी 369 येते. मग कोणती संख्या येते या ठिकाणी? तर 328. या ठिकाणी 328 किती वेळा म्हटलेलं आहे? 1 2 3 4 5 6 7 8. इथं काय लिहिणार? 8. आणि या ठिकाणी काय करणार? मायनस. इथे 3 आणि इथे 13 मायनस 8. 13 मायनस 8 5. 3 मायनस 2 1. 3 मायनस 3 0. हा काय आहे? रिमाइंडर. रिमाइंडर काय आलेला आहे? 15. कॉसेंट काय आलेला आहे? 208. हा या ठिकाणी काय आलेला आहे? कॉन्स्टंट आलेला आहे. म्हणजे इथं डिव्हिजन हे झालेलं आहे. बरं, हे लक्षात आलं तुमच्या हे एक्झाम्पल. अशा पद्धतीने
ही एक्झाम्पल्स जी आहेत ती सोडवायची आहेत. परत एक उदाहरण आपण सोडवू आणि नंतर काही मिक्स एक्झाम्पल किंवा काही लेखी उदाहरणं जी आहेत, वर्ड प्रॉब्लेम्स आहेत, ते आपण सोडवणार आहोत. 5586 डिवाइड बाय 87 हे एक्झाम्पल आपल्याला सोडवायचं आहे आता. 5586 डिवाइड बाय 87. पुन्हा आपल्याला काय तयार करावं लागणार आहे? टेबल तयार करावं लागणार आहे. मग आपण काय करणार आहोत? टेबल तयार करून घेणार आहोत. हां, मग इथे काय करणार आपण? आता आपण टेबल जरा वेगळ्या पद्धतीने बनवू. आता एक हा जो टेबल आहे हा आपण वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत. बघा तुमच्या लक्षात येतं का? ही खूप सोपी पद्धत आहे टेबल बनवायची. बघा इथे काय करणार आहे? हा 87 हा टेबल आपल्याला बनवायचा आहे. हां, मग या ठिकाणी इथे 8चा टेबल लिहून घ्यायचा, इकडं 7चा टेबल लिहून घ्यायचा. 7 7 1 7 7 2 14 7 3 21 7 4 28 7 5 35 7 6 42 7 7 49 7 8 56 7 9 63 7 10 70. हा झाला 7चा टेबल. लिहिलं तुम्ही? इथं 8चा टेबल लिहून घ्या. 8 1 8 8 2 16 8 3 24 8 4 32 8 5 8 5 40 8 6 48 8 7 56 8 8 64 8 9 72 8 10 80. काय केलं? इकडं 7चा टेबल लिहिला, इथं काय लिहिलं? 8चा टेबल लिहिला. ही एक नवीन पद्धत तुम्हाला सांगतो टेबल तयार करण्याची. आता इथे काय करणार? इकडचे जे ह्या राईट साईडचे जेवढे हे डिजिट्स आहेत तेवढे इकडे घ्यायचे. हा 4 घेतला आपण, हा 1 घेतला आपण, हा 4 घेतला, 1 घेतला, नंतर 8 घेतला आपण, नंतर 5, नंतर 2, त्यानंतर 9, त्यानंतर 6, त्यानंतर 3, त्यानंतर 0. झालं? इथपर्यंत सगळं समजलं सगळ्यांना? आता इथे किती उरलेले आहे? इथं किती आहे? 16. 16 + 1 17. इथं किती आहे? 24 + 2 किती आहे? किती येईल? 26. इथे 32 + 2 किती आला? 34. इथे किती आहे? 40 + 3 43. इथे किती आलेलं आहे? 48 + 4 52. 56 + 4 60. 64 + 5 किती येतात? 64 + 5 69. 72 + 6 78. 80 + 7 87. आला. हा झाला पाढा तयार. हा जो आहे हा या ठिकाणी काय तयार झालेला आहे? टेबल तयार झाला. आणि इकडचे जे आहेत हे आपण पुसून टाकू. आता हे पुसून टाकू आपण. हा एक बघा नवीन मेथड जी आहे ह्या नवीन मेथडने हा टेबल तयार केलेला आहे. हे आपण पुसून टाकलं. हा टेबल या ठिकाणी तयार झालेला आहे. आता आपण काय करणार आहोत? तर हा जो आहे तर हा डिव्हिजन जे आहे हे डिव्हिजन आपण पाहणार आहोत. मग इथे काय बघा, इथे 87 आहे आणि इथे किती आहे? 58 आहे. मग आपण काय घेणार? पूर्ण ही संख्या घेणार. कोणती? तर 588. या 588च्या जवळपासची संख्या कोणती आहे? इथे 1 2 बघा. इथे जर पाहिलं तर इथे कोणती संख्या आहे? 522 ही संख्या आहे. 1 2 3 4 5 6. इथे 6 दिला आपण आणि इथे 522.
इथे किती आलेलं आहे? इथे 6, इथे सुद्धा 6 आणि इथे 0. वरतून काय घेतलं आपण? 6 घेतलेलं आहे. आता 666 याची जवळपासची संख्या कोणती आहे? बरोबर आहे 609 ही संख्या याच्या जवळपासची आहे. मग किती? 1 2 3 4 5 6 7. इथे काय आहे? तर 7. मग या ठिकाणी जर पाहिलं आपण तर इथे 7 609 हे या ठिकाणी येईल. इथे काय येईल? 5, इथे 16. इथे जर आपण पाहिलं तर इथे 7, 16मधून 9 गेले 7, 5मधून 0 गेला 5 आणि इथे 0. मग या ठिकाणी हा कॉन्स्टंट आलेला आहे आणि हा जो आहे हा काय आहे? रिमाइंडर आहे. समजलं तुम्हाला? हे जे आहे हे तुम्हाला समजलं असेल. आता ही पाढा तयार करण्याची पद्धत कशी वाटली तुम्हाला? परत एक या पद्धतीने पाढा तयार करून आणि परत एक उदाहरण आपण सोडवणार आहोत. समजलं? मग ही पाढा तयार करण्याची पद्धत समजली का तुम्हाला? ठीक आहे, ओके. अजून पुढची पुढचं एक उदाहरण घेऊया आपण. चला नेक्स्ट एक्झाम्पल. 2304 डिवाइड बाय 43. आता हे 43 डिवाइड करणार आहोत आपण. मग या ठिकाणी 2304 डिवाइड बाय 43. आपण त्याच पद्धतीने पाढा तयार करणार आहोत. कोणत्या पद्धतीने? तेव्हा आपण पाहिला सोपी पद्धत कोणती आहे ते बघा तुम्ही. त्या पद्धतीने पाढा तयार करणार. इथे काय लिहिणार? 43. इथे करून घ्यायचं. इथे कितीचा पाढा लिहिणार? 4चा. इथे कितीचा लिहिणार? 3चा. 3 1 3, 3 2 6 हे बरोबर लिहाय. 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15, 3 6 18, 3 7 21, 3 8 24, 3 9 27, 3 10 30. आता हा 4चा पाढा बरोबर एक. 4 2 8, 4 3 12, 4 चौक 16, 4 पंचे 20, 4 सक 24, 4 सक 24, 4 7 28, 4 8 32, 4 9 36, 4 10 40. आता आपण काय करणार? हे 1 डिजिट अंक आहे. हे याला काही प्रॉब्लेम नाही. 2 डिजिट आहे तर ते आपण काय करणार? आता इथे जे आहे तर हा तसाच्या तसा लिहून घेणार. हा 3 इथे 3 लिहिलेलाच आहे. इथे 6, या ठिकाणी 9, या ठिकाणी 2, या ठिकाणी 5, इथे 8, इथे 1, इथे 4, इथे 7, इथे 3. झालं? आता मी काय करतो बघा. आता इथे काहीच उरलेलं नाही. मग इथे काय करणार तुम्ही? 8 तसाच लिहिणार. इथे पण काय लिहिणार? 12 तसाच लिहिणार. आता इथे 16 + 1, हा 16 + 1 17, 20 + 1 21, 24 + 1 25, 28 + 2 30. इथे 32 + 2 34, 36 + 2 38, 3 + 3 43. या ठिकाणी इथे 0 पाहिजे आपला. इथे का पाहिजे? 0. आता हा पाढा तयार झालेला आहे. आता हे पुसून टाकू इकडचं. हा पाढा आपला छानपैकी तयार झाला मल्टिप्लाय न करता. समजते तुम्हाला हा पाढा कसा केला तो? मी हा पाढा पुसून टाकला आणि आता आपण कुठे येणार आहोत? डिव्हिजनकडे येणार आहोत. इथे काय आहे? तर 23 आहे. इथे काय पूर्ण ही संख्या घेणार? 230.
मग या ठिकाणी 230च्या जवळपासची संख्या कोणती आहे? तर इथे बघाय तुम्ही 215 1 2 3 4 5 इथे 5 द्या आणि इथे ही 215 मायनस करा. इथे 2 इथे 0 10 इथे 5 इथे 1 इथे 0. वरतून कोणती संख्या घेणार आपण? 4. 154च्या जवळपासची संख्या कोणती आहे इथे? बरोबर 1 2 3 129 ही संख्या येईल. मग इथे 1 2 3 3. मग इथे 129 मायनस इथे 14 इथे 4 इथे 14 मायनस 9 5 इथे 4 मायनस 2 2 इथे 0. हा आला रिमाइंडर आणि हा आला कॉन्स्टंट. समजलं सगळ्यांना? मग आता आपण पाढा तयार करण्याची सुद्धा काय पाहिली, एक नवीन पद्धत पाहिलेली आहे. समजलं? मग चला ओके.